पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर सोशल फाउंडेशन आणि भंडीशेगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे जवळपास 42 एकर क्षेत्रात 17,500 विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे। भंडीशेगाव हे पालखी महामार्गावरील एक पालखी मुक्कामाचं गाव म्हणून ओळखलं जात आलंय। याच भंडीशेगावच्या परिसरात गायरान पड असलेल्या जागेत विविध प्रजातींची झाडे लावून त्यांचं सुयोग्य संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रख्यात उद्योजक अजित कंडरे हे आपल्या व्यवसाय उद्योगाचा व्याप सांभाळत असतानाच विविध विधायक उपक्रमात देखील सहभागी होत आले आहेत। सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन उपक्रमात देखील अजित कंडरे आणि त्यांच्या परिवारानं मोलाची साथ दिली आहे आणि भंडीशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि सेवर स्टार ग्रुप यांनी एकत्र येत 42 एकर क्षेत्रात वनपर्यटन स्थळ विकसित करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितपणे भविष्यात भंडीशेगाव या गावास भविष्यात मोठे वैभव प्राप्त करून देणाराच ठरला आहे। रविवार दिनांक 30 मार्च गुढीपाडव्याचे औचित्य साधत भंडीशेगाव येथे ड्रीम गार्डन सुशोभीकरणाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी भूषवलं। तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अध्यक्षीय भाषणातून बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी उद्योजक अजित कंडरे आणि त्यांच्या परिवारानं एक वेड मनात घेतलं। भंडीशेगावच्या हद्दीतील या 42 एकर जमिनीवर सुयोग्य पद्धतीनं झाडांची लागवड करीत त्या ठिकाणी निसर्ग पर्यटन वाढीस लागावं हेच त्यांचं वेड होतं आणि त्यांच्या या उपक्रमास भंडीशेगाव ग्रामस्थ, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठे पाठबळ दिलं। एखादं गाव एक ध्येय घेऊन एकत्र आलं तर काय होऊ शकतं याचं हे ड्रीम गार्डन हे उदाहरण आहे, असे उद्गार आमदार सुभाष बापू देशमुख यांनी काढले। तर आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही या ठिकाणी ड्रीम गार्डन आणि निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून आणखी चांगल्या पद्धतीनं विकसित होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्योजक अजित कंडरे यांनी ड्रीम गार्डन मागील संकल्पना सांगतानाच या ठिकाणी हा परिसर आणखी निसर्गरम्य व्हावा यासाठी विविध उद्योजक, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे यावं असं आवाहन केलंय। या कार्यक्रमास भंडीशेगाव येथील ग्रामस्थांनी अतिशय उत्साहानं सहभाग घेतल्याचं दिसून आलं। सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सोलापूर जिल्ह्याचे माजी सहकार मंत्री सुभाष बापू, आमचे मित्र आमदार आबा अभिजित साहेब, आमचे दुसरे मित्र कल्याणराव काळे साहेब, या भंडीशेगावचे सरपंच, उपसरपंच, मंचावर उपस्थित असलेले मोहनराव, डॉक्टर ॲडव्होकेट बाकरे साहेब, समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या नववर्षाची सुरुवात आहे, हिंदू नववर्षाची।
सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण हे आज इथं जमा झालेलं आहे याचं कारण आहे की गेल्या 7 वर्षापूर्वी आपण सोलापूर सोशल फाउंडेशन, बंडी शेगाव ग्रामस्थ यांच्या माध्यमातून एक चळवळ चालू केलेली होती. त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. 7 वर्षापूर्वी सोलापूर सोशल फाउंडेशन अस्तित्वात आलं. सुभाष बापूंची ओळख मला अभिजित आबांनी ठाण्यामध्ये करून दिली होती. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर फेस्ट हा कार्यक्रम होता. आबांनी सांगितलं की आम्ही आलेलो आहोत. त्यावेळेस मग आमची त्या निमित्ताने ओळख झाली आणि ती ओळख आमची एवढी घट्ट झाली की आमचं सगळ्यांचं व्यसन एकच असल्यामुळं ते जास्त घट्ट झालं. आम्हाला त्यावेळेस मी भेटल्यानंतर एक प्रस्ताव मांडला होता की आम्ही कलेक्टर साहेबांनी आम्हाला एक झाडं लावायला 42 एकरात परमिशन दिलेली आहे. तर लगेच बापूंनी दुसऱ्या दिवशी मी, अभिजित आबा असतील, बाकी मंत्रालयातले सर्व अधिकारी, सोलापूर फेस्ट चालू असतानाच आमची तिथं बैठक लावलेली होती. आबांना किंवा बापूंना ते आठवत पण नसेल. दुसऱ्या दिवशीच मीटिंग लावून आम्हाला लगेच हे 42 एकरावरती आपल्याला काय काय करता येईल तर याच्यावरती त्या दिवशी सुरुवात झालेली आहे. बाकी सोलापूर सोशल फाउंडेशन म्हणजे काय तर सोलापूर सोशल फाउंडेशन हा वेगळं काही नाही आहे. फक्त एक नाव आहे की ज्या माध्यमातून आपण एक सोशल कामं करतो आहोत. ते वेगळे कामं आहेत. त्याच्या प्रचंड वेगळ्या प्रकारची कामं आहेत. बापूंच्या ज्या डोक्यात आहे ते वेगळे समृद्ध गाव करायचे आहे. पण त्याच्यामध्ये मी माझ्या दृष्टीने त्याच्यामध्ये एक त्या समृद्ध गावात एक छोटंसं त्याच्यावरतीचं एक काम घेतलेलं आहे ते झाडं लावणं, जे माझ्या पहिल्यापासून आवडीचा विषय आहे. आणि त्यावेळेस हा प्रस्ताव त्यावेळेस मांडला ज्यावेळेस की बंडी शेगावमध्ये गायरान जागेवरती 42 आपण एक झाडं लावायचे आहे. तर सर्व ग्रामस्थांनी खूप उत्साहपूर्वक आम्हाला त्याची मान्यता दिली आणि जेणेकरून आम्हाला इथं 17,500 झाडं लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर गावात एक झाडाची चळवळ उभा केली. बाकीही बऱ्याच गोष्टी करायला पण त्याच्यात सर्वात मान्यता मिळाली आपल्याला झाडं लावण्याच्या बाबत. तिची एक चळवळ चालू झाली. मला वाटतं आता गावात आपल्याला खूप कमी जागा असेल की जिथं आपल्याला झाडं लावता येतील. त्या चळवळीत सुरुवात केली. त्यावेळेस आपण प्रत्येक वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा कोणाच्या स्मरणार्थ असो, ज्यांना शक्य आहे तिथे त्यांनी झाडं लावलेली आहेत. आता फक्त आपल्याकडे फॉरेस्टची जागा शिल्लक आहे जिथे आपल्याला झाडं लावू शकतो. तिथेही लवकर आपण सर्व करता येईल. जसं आपण हे आपलं ड्रीम गार्डन 42 एकरावर डेव्हलप केलं तसंच गावात एक बुद्ध विहारच्या बाजूला आपण एक बुद्ध पार्क म्हणून डेव्हलप केलेलं आहे. तिथं हे तरुण मुलांनी वगैरे खूप मेहनत करून एक चांगल्या प्रकारचं, मला वाटतं आपल्या कुठल्याही पंचक्रोशीत एवढ्या चांगल्या प्रकारचं बुद्ध पार्क नसेल अशा प्रकारचं बुद्ध पार्क आज गावात तयार झालेलं आहे. तिथल्याही मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तसंच आपण गेल्या वर्षी बाजीरावच्या विहिरीजवळ एक वृक्षारोपण करून तिथेही सुरुवात केलेली आहे. या गावात अनेक प्रकारची कामं सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण उपक्रम केलेले आहेत. छोटे मोठे उपक्रम साधारण 100च्या आसपास उपक्रम झालेले असतील या 7 वर्षात. त्याच्यामध्ये आपण योग दिन साजरा करतोय, जागतिक योग दिन, बरेच सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत, मोठे गौर वगैरे रक्षाबंधनचे केलेले आहेत. आपण वाचनालय, करोनामध्ये साहित्य वाटप केलेले आहेत. आता तसंच ह्याच्यामध्ये बऱ्याच आता ड्रीम हे करताना मला गाववाल्याचं किंवा ग्रामस्थांचं विशेषतः कौतुक करावं असं वाटतं. कारण मी जोपर्यंत ऐकलं होतं की गावाला काम करताना खूप राजकीय अडचणी येतात किंवा हेवे दावे असतात, पण बंडी शेगावात मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं की कुठल्याही गोष्टीला इथं विरोध होत नाही. एखाद्या काम हातात घेतलं तर कुठेही कधी विरोध झालेला नाही. मग त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे आज या आपल्याला 42 एकराची सुरुवात झालेली दिसते आहे. आणि आपण ही 42 एकराच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जसं 17,500 झाडं तयार झाली तर आता पुढं काय करायचं, नुसतं झाडं लावले याच्या पुढे काय करायचं. तर मग त्याचा प्रस्ताव नंतर आम्ही बापूंबरोबर बसल्यानंतर आपल्याला एक पर्यटन क्षेत्र हे तयार करायचं आहे. पर्यटन क्षेत्र तयार करताना मग पुढच्या टप्प्यामध्ये मग काय करायचं नेमकं, तर सुरुवात कशी करा. 2 महिन्यापूर्वी आम्ही सर्वजण बसलो होतो. तर त्याच्यामध्ये आपण एक असे 1 एकर 42 एकर एकत्र करणं शक्य नाही. तर त्याचे वेगळे आपण प्लॉट तयार
करू आणि आपल्याला संस्थेला, व्यक्तीला असं आपण ज्यांना डेव्हलप करायला देऊ, जसं आपण सिटीमध्ये, शहरामध्ये देतो, त्याचं आपण सुशोभीकरण करता येतील. तसं अपील केल्यानंतर मी माझ्या कंपनीच्या नावाने एक प्लॉट डेव्हलप करायचं मी मान्य केलं. त्याच्याबरोबर लगेच अजून 4 प्लॉट डेव्हलप, आता जे आपण उद्घाटन केलेले होते ते 4 स्पॉट आपण डेव्हलप केलेत म्हणजे मॉडेल तयार केलेत. हा पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये अजून बरेच काम आहे. त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक प्लॉट डेव्हलप केलेला आहे. दुसरा आता उद्घाटन केलं त्याचं कंट्री डेव्हलपर आणि कंट्रीज फिटनेस हबच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तरुण वर्ग कसा पुढे येतोय, तर त्यांनी एक दुसरा एक आमचा मित्रांचा ग्रुप आहे, ते आता 7 स्टार म्हणून आता जे उद्घाटन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले गावचेच प्रदीप पाटील आहेत, तानाजी सालविठ्ठल आहेत, जाकीरबाई आहेत, कुमार वाघमोडे आहेत, अजित लोकरे सर आहेत, निलेश होळकर साहेब आहेत, अनिल शेवतकर आहेत. 7 जणांनी मिळून एक मैत्रीमध्ये एक चांगला ग्रुप तयार करून हा बाजूचा राईट साईडचा प्लॉट त्यांनी डेव्हलप करायला घेतलेला आहे. खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातलेच पाटील फॅमिली आहे, राहुलचे वडील किंवा आपले सर्वांचे आवडते मामा पाटील म्हणून होते, त्यांच्या स्मरणार्थ आणि होळकर फॅमिलींचे जे आपले होळकरांचे आहेत त्यांचे वडील, त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी एक दोघांच्या वडिलांच्या स्मरणार्थ एक प्लॉट डेव्हलप करायला गेले. त्यांचं सुद्धा खरोखर हात टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या वडिलांच्या आठवणी सुद्धा एवढं मोठं काम करत आहेत. तसंच आत्ताच मगाशी डॉक्टर श्रीधर यलमार यांनी डिक्लेअर केलेलं आहे की ते समोरचा स्पॉट त्यांच्या अभ्यासिकेच्या नावाने लवकरच ते उद्या काम चालू करणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने लोक पुढे यायला आहेत. आता हे झालं, आपण फक्त स्वच्छ केलंय, काहीतरी सुरुवात केलेली आहे, पण नेमकं पुढं काय करणार आहोत, तर याच्यामध्ये आपण बरेचसे आता पर्यटन येण्याच्या दृष्टीने पुढच्या टप्प्यात काम करायचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे काय करणार, खेळणी असणार आहेत, वॉच टॉवर असणार आहेत, व्यायामाचं साहित्य असतील, पुढे जर व्यवस्थित त्याला हे मिळालं तर नंतर बोटिंग, निसर्ग उद्यान, राईड्स करता येतील. इथं सगळ्यात मोठे मोर पक्षी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे. हे करताना गावातलं योगदान खूप महत्त्वाचं आहे, जे आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळायला लागलेले आहे. त्याच्यामध्ये आता मला अजून तरुण आणि महिलांनी पुढे यावं असं मी त्यांना अपील करू आणि ते नक्कीच येतील. मी ॲक्च्युली आता सगळं हे जे काम आपण सामाजिक काम करतोय, लोकसहभागातून काम करतोय, ते फक्त आम्ही सांगण्याने होत नाही, तर मला एक प्रकर्षाने जाणवतं की त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी जर सांगितलं तर त्या लोक लवकर सहभागी होतात असं मला वाटतंय. कारण आम्हाला एक थोडंसं लिमिटेशन असतंय. मला जे नेहमी वाटतं, नेहमी असं एक तुम्ही करावं. तुमच्याकडे मी बघितलं प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि मी व्यावसायिक असल्यामुळे गिव्ह अँड टेक वरला माणूस आहे. तर तुमच्याकडे कोण काम घेऊन आलं, एका मी आउट ऑफ वे जाऊन बोलतोय, तुमच्याकडे कोण काम घेऊन आलं तालुक्यातलं कुठलंही, बँकेचं कुठलंही, तर तुम्ही त्याला एक 100 झाडं लावून मग तुमच्याकडे यायला सांगा. त्यात 2 फायदे होतील. 100 झाडं लावून तर येतील किंवा तो यायचा तर बंद होईल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळेस फायदा होईल. आणि पुढच्या ट्रिपला आल्यानंतर ज्याची 100 झाडं जगवली पाहिजे, फक्त लावणं हे महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीने लाखो करोडो झाडं लावली जातात, त्याचा काही अर्थ नाही. फोटो काढले जातात, पेपरला येतात. मला ते झाडं लावणाराचाही कधी कधी राग येतो, ते फोटो काढल्यानंतर ते झाडं बघायलाही जात नाही. तर झाडं लावणं काय खूप महत्त्वाची गोष्ट नाही. ते खूप सामाजिक संस्थेतर्फे वाटली जातात, ते कुठे जातात मला माहीत नाही, पण ती जोपासली पाहिजे. जर राजकीय नेत्यांनी त्यांनी ठरवलं तर प्रत्येक गावात प्रत्येकाने एके आपापल्या पद्धतीने 100 झाडं लावली तर म्हणजे झाडांचं गाव, झाडांचा जिल्हा तयार होईल. तर ते थोडं त्यांनी सिरियस घेतलं पाहिजे. तसंच जसं राजकीय लोकांचं आहे तसंच अधिकाऱ्यांचं पण होऊ शकतं. अधिकाऱ्यांकडे काम घेऊन गेलं तर त्यांनी एक कंडिशन टाकली पाहिजे की अशा पद्धतीने जर तुम्ही आला तर तुमचं पुढचं काम होईल. तसंच मी ग्रामपंचायतीलाही सांगेल, तुम्हाला कुठल्याही टॅक्सच्या बाबतीत वगैरे जर काम करायचं असेल तर जे झाडं लावतात किंवा जे हे करतात त्यांना तुम्ही सवलत दिली पाहिजे. नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय. असं एक ट्राय करायला काय हरकत नाही. तेच मी आता याच्या पुढे सांगेल की आता जे आम्ही 4 मॉडेल केलेत हे काम इथं थांबून चालणार नाही. की ॲक्च्युली हा कामाचा उद्देश हा फक्त इथं येऊन आपण संध्याकाळी जमा होणं हा नाही आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, आमच्या गाववाल्यांचा स्वार्थ आहे. हे बघितल्यानंतर काही लोकांनी, काही संस्थेनी आपल्या मुलांच्या नावाने, आपल्या आई वडिलांच्या नावाने आपण काहीतरी एक गावचं देणं लागतो म्हणून पुढं आलं पाहिजे.
एक छोटासा प्लॉट घेतल्याने त्याचा काही खर्च नाही. काही कंपन्यांना आपलं ब्रँडिंग करावं असं वाटतं, त्यांनी पुढे आलं पाहिजे. तर आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणी कारखानदार पुढे आले असतील, कोणी बिझनेसवाले पुढे येतील, कोणी व्यक्तिशः पुढे येऊन जर डेव्हलप करण्याची कोणाची इच्छा असेल तर नक्की आम्ही त्याचं स्वागत करू. त्यांनी स्टेजवर येऊन डिक्लेअर करा, आम्ही त्याचा सत्कारही करणार आहोत. पण प्रामाणिक इच्छा आहे माझी, त्यांनी पुढे आलं पाहिजे. तर अशा गोष्टीमुळे आपल्याला काम केलं तर आपल्याला समाधान मिळणार आहे. तर काम तर आपण आयुष्यभर करणार आणि करणारच आहोत, पुढेही करणार आहोत. त्याच्याबरोबर ह्या गोष्टी कराव्यात असं माझं मत आहे. पण हे करताना मी नेहमीच आमच्या मित्रांना सांगत असतो की तुमचं कुठलंही काम धंदे सोडून किंवा परिवार सोडून हे काम करू नका. पण ह्याच्यानंतर जो काही वेळ मिळतो तो थोडासा ह्या सामाजिक कामात नक्कीच तुम्हाला वापरता येईल. आणि मला आशा आहे ह्या कार्यक्रमाचं फलित नक्कीच होईल. आबा हा फक्त मी शोसाठी कार्यक्रम केलेला नाही, मला याच्यामध्ये कमीत कमी 8-10 डेव्हलप करणारे स्पॉट मिळणं अपेक्षित आहे. आणि तुमच्यासारख्याने जर अपील केलं लोकांना तर नक्कीच भेटतील. आणि मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात हे आता मी असं म्हणू शकतो मुद्दाम इथं कार्यक्रम का ठेवलाय आता तुम्हाला थोडंसं समजलंच असेल. इथं जंगलात लोकांचा बोलवायचा उद्देश की इथं लोकांना येण्याची आवड निर्माण व्हावी, इथं लोकांनी यावं, इथं काय चाललंय बघावं, ह्या उद्देशाने आपण इथं आलेलो आहोत. आणि पुढचे जे काही कार्यक्रम होतील, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम होतील, सभा जे काय होतील ते इथं कराव्यात की जेणेकरून लोकांना जंगलात निसर्गात येण्याचा एक आनंद मिळेल. त्यानिमित्ताने लोक आपण इथं फिरलं जाऊ आणि लोकांमध्ये एक निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण होईल. मी माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे थोडासा तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे. ॲक्च्युली बोलणं हा मला शक्यतो टाळतो मी, पण आवडीचा विषय आहे आणि असं स्टेज मिळालेला आहे आणि उद्देश साध्य करायच्या दृष्टीने मी तुमचा थोडासा जास्त वेळ घेतलेला आहे. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. परत एकदा मी सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आला. आणि नक्कीच मी अपेक्षा करतो की ह्या ड्रीम गार्डन ह्या बंडी शेगावला सामाजिक कामासाठी तुम्ही नक्कीच पुढे याल आणि आपला एक वेळ एक थोडंसं ह्या संस्थेबद्दल तुम्हाला आदर निर्माण करण्यासाठी एक काहीतरी काम करण्याचा एक उद्देश साध्य होईल. परत एकदा धन्यवाद. व ग्रामपंचायत बंडी शेगाव संयुक्त विद्यमानानं ड्रीम गार्डन सुशोभीकरण समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाने चेअरमन कल्याणराव काळे साहेब, यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भेंडचे आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेब, या गावच्या सरपंच सुमनताई यलमार, उपसरपंच प्रियंकाताई ननवरे, आमचे सहकारी मित्र आजीदादा कंडरेताई, हनुमंतदादा सुरवशे, आनंदजी यलमार, आमचे सहकारी मित्र मोहनदादा अनपट, गजाननजी वाकरे, भोसले साहेब, गणेश बागल, तानाई सालविठ्ठल, रामारी यलमार, अनिल सावंत, अनिल चव्हाण, जाकीर मुलानी, गणपत मोरे सर, प्रकाशजी सुरवशे, शुभम सुरवशे, अनिलजी यलमार व 4 ज्या संस्थेंनी हे आज पुढाकार घेतला आहे ते आमचे सहकारी अजितजी कंडरे साहेब, ग्रामपंचायत बंडी शेगाव, 7 स्टार ग्रुप, प्रदीपजी पाटील, निलेशजी होळकर व सर्व उपस्थित असलेले सोलापूर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ मान्यवर, तरुण सहकारी, पत्रकार बंधू. सोलापूर सोशल फाउंडेशन गेले 6-7 वर्ष समाजामध्ये चांगलेपणा, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समृद्ध सोलापूर जिल्हा करण्यासाठी या सोलापूर जिल्ह्याचे 3 P वरती गेले 6-7 वर्ष त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. आणि त्याच्या बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक म्हणजे प्लेसेस जे सोलापूर जिल्ह्यातले असलेली धार्मिक स्थळं असतील, सोलापूर जिल्ह्यातले असलेले पर्यटन स्थळं असतील, सोलापूर जिल्ह्यात आत्ता जसं बंडी शेगावला हे ड्रीम गार्डन होतं प्लेस, तसं सगळे P
दुसरं पी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले सर्व प्रोडक्ट, मग आपली चटणी असेल, आपली चादर सोलापुरी असेल, टावेल असेल, आपल्या इथं केमचं कुंकू असेल, आपल्या इथं चिरमुरे असतील, बताशे असतील किंवा तुळशीमाळ असेल, अशा असंख्य गोष्टी ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार होतात ते प्रोडक्ट. आणि तिसरा पी म्हणजे पीपल. सोलापूर जिल्ह्यातले असलेले त्या ठिकाणी अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, जे महाराष्ट्रभर देशभर त्या ठिकाणी काम करतायत, ह्या सर्व पीपलला सोबत घेऊन हा सोलापूर सोशल फाउंडेशन त्या ठिकाणी 40 लाख लोकांचा प्रेझेंट्स करण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. अजितदादा कंडेंनी सांगितलं की ठाण्याच्या फेस्टपासून त्या ठिकाणी अजितदादा सक्रिय झाले आणि अजितदादांनी देखील यामध्ये स्वतःला वाहून घेतलंय. स्वतःला वाहून घेत असताना प्रत्येक ह्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असताना सोलापूर सोशल फाउंडेशन म्हणून काम करत असताना ही संस्था सर्वांना सोबत घेऊन सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी रोजगार निर्मिती असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली ब्रँडिंग करायची असेल, सोलापूर जिल्ह्यातले प्रोडक्ट आपल्याला पुणे मुंबई मोठ्या मार्केट सिटीमध्ये विक्री करण्यासाठी दालन उपस्थित करणं असेल, मग फेस्टच्या माध्यमातून असेल, B2B कनेक्शन असेल, अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5-7 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं जातंय. आणि त्यातला सर्वात ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आज बंडी शेगावमध्ये 42 एकरावरती 17,500 झाडं त्या ठिकाणी लागवड करून त्या ठिकाणी ती झाडं नुसती लागवड नाही केली तर ती झाडं आता त्या ठिकाणी नावारूपाला आलीत. आणि एका टप्प्यावरती झाडं आल्यानंतर झाडच झाडाला स्वतःचं त्या ठिकाणी अन्न तयार करतं आणि झाड एकदा मोठं झालं की सगळ्याला सावली देखील देतं. आज आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये मी आज झाडाच्या बाबतीतला प्रश्न बोललो होतो की कोल्हापूरचं वनक्षेत्र 25% आहे, साताऱ्याचं वनक्षेत्र, पुण्याचं वनक्षेत्र आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचं मात्र 2% त्या ठिकाणी वनक्षेत्र कमी असल्यामुळं दर 3-4 वर्षाला आम्हाला दुष्काळाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागतंय. आणि मग दुष्काळ जर आपल्या भागातला हटवायचा असेल, आपल्याला जर पाऊस त्या ठिकाणी मुबलक पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वनक्षेत्र वाढवण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आपल्याला सांगितलंय झाडं लावल्याशिवाय आपल्याला पाऊस पडणार नाही, आपल्या जमिनीची धूप होणार नाही. आत्ताच आपण बघितलं असेल आज चैत्र सुरू झालाय, आज दुपारी 2-3 वाजताच्या टायमिंगला उन्हाची काय त्या ठिकाणी काहूल लागत होती आणि आज आपल्यातलं ऊन किती वाढलंय. आणि म्हणून आपल्याला वनक्षेत्र वाढवणे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी तापमान कमी आणत असताना आपल्या इथं कधीही दुष्काळ पडणार नाही अशा पद्धतीनं काम करावं लागणार आहे. आपण कोल्हापूरला पुण्याला दुष्काळ पडलाय कधी ऐकलं का नाही? कोल्हापूर, सातारा, पुणे, का तर तिथलं वनक्षेत्र हे 20% जास्त आहे आणि आम्ही मात्र 2% कमी आहे. मग बेसिक गोष्टीवरती त्या ठिकाणी काम करायला त्या ठिकाणी बंडी शेगाव सारखं गाव पुढे आलंय आणि त्याला 7 स्टार ग्रुप असेल, तिथले सर्व ग्रामस्थ असतील, अजितदादा स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत आणि ती झाडं नुसती लावत नाहीत तर ती झाडं जगवण्याचं देखील काम करतायत. मगाशी अजितदादांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे 100 लोक, आमच्याकडे आलेल्या लोकांना 100 झाडं घेऊन लाव म्हणायचं, नाहीतर ती यायची बंद होतील. आमचं असं आल्याशिवाय आमचं चालत नाही. त्यामुळे आम्हाला असं म्हणावं लागतंय ती 100 झाडं देतो, लाव वाटली लाव, पण तू परत ये बाबा. त्यामुळं आमचं जरा गणित वेगळं असतंय, तुम्हाला म्हणायला वेगळं असतंय, परंतु आमची यातून भावना आहे ही लोकांमध्ये भावना तयार करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण एखाद्याला बळजबरी करू पण बळजबरी करून काम होत नाही. त्याच्या मनातून त्या ठिकाणी भावना तयार झाली पाहिजे की मी माझ्या जिल्ह्यासाठी, मी माझ्या तालुक्यासाठी, मी माझ्या गावासाठी काहीतरी पुढच्या काळात करेल. मी बोलत असताना मी देखील एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगतो की मी नुसतं बोलून चालणार आहे का, पण लोकप्रतिनिधी असल्यानंतर कृतीतनं देखील त्या ठिकाणी असलं पाहिजे. 2 वर्षापूर्वी विठ्ठल कारखाना बापू त्या ठिकाणी आला. 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावर 13 ते 14 हजार झाडाची लागवड केली. आज आपण कधीही बघितलं तर पूर्वीची झाडं होती, जिथं झाडं नव्हती तिथं झाडं लावली. आम्ही यार्डात देखील वाहनं लावायच्या ठिकाणी लिंब लावला.
जेणेकरून त्या झाडाच्या माध्यमातून मग आम्ही सीताफळ लावलं, आम्ही आंबा लावलाय, आम्ही नारळ लावलाय, त्याचबरोबर वड पिंपळ जी जी झाडं आपल्याला उपयोगाला आहेत ती थायलंड चिंच सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावली, ज्यातून उत्पन्न पण होईल आणि झाडं पण होतील. आम्ही त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय, झाडाचं क्षेत्र आम्ही वाढवण्याचा काम करतोय. आणि जेवढी झाडं मला आठवतंय, मी या कारखान्यावर आल्यापासून जरी एखादं झाड मध्ये आधी असलं तरी तोडू देत नाही. त्याचं काम आहे की लावायचं अडचण आहे, परंतु तोडायचं देखील आपलंच काम आहे. तोडू न देणं, आपल्याला दारात देखील झाड असलं तर आपल्याला लगेच तोडावं वाटतं, परंतु ती मुळानं सगट न तोडता अडचण करत असेल तर फाटे सावळून ते झाड जगवलं पाहिजे. हा सुद्धा बारका विचार आपल्याला आज इथून घेऊन जाणं गरजेचं आहे. मी माझं उदाहरण म्हणून सांगतो, धाराशिव साखर कारखान्यावरती केशर आंब्याची बाग लावली आहे. कधी आपण आला तर बघायला त्या ठिकाणी, आणि आता आंबा चालू आहे, आंबा खायला पण या. गेल्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न म्हणून देखील त्याच्याकडे बघितलं. गेल्या 3 वर्षामध्ये मला 45-47, गेल्या वर्षी 48 लाख रुपयाचा आंबा त्या ठिकाणी तयार झाला. आणि मग उत्पन्नाचे पण त्या ठिकाणी गोष्ट झाली. आणि झाड लावण्याचा जो मूळ उद्देश आहे, मगाशी अजितदादांनी जसं सांगितलं, आमचं का जुळलं तर आमचं दोघांचं पण, बापूंचं आमचं सगळ्याचं झाड लावलं पाहिजे, जगवलं पाहिजे, ह्याच्यावर एकमत आणि एकच व्यसन सगळ्याला. झाडं लावणे, झाडं जगवणे, सोलापूर जिल्ह्याचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, सोलापूरच्या लोकांना काहीतरी आलं पाहिजे, सोलापुरात काहीतरी नवीन करायचंय. आणि हा सगळ्याचा एकच ध्यास असल्यामुळं हा सगळा कारभार आज सोलापूर सोशल फाउंडेशनचा सर्वजण मिळून पुढच्या काळामध्ये गरुड झेप आपण बंडी शेगावच्या विकासाची घेण्यासाठी आपल्याला झाडाच्या माध्यमातून क्रांती करूया. आणि एक आगळं वेगळं मॉडेल भविष्यामध्ये आपल्याला हे तयार करता येईल. जसं दादांनी मगाशी बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर मांडल्यात, नक्कीच त्या ठिकाणी त्या देखील स्वप्नात येतील. कारण कसं आहे, आता आपल्याला बोलताना वाटतं की असं बोलले तसं बोलले, ती काय होत नसतं. परंतु 7 वर्षापूर्वी इथे यायला रस्ता पण नव्हता. आम्ही चिखलात मोटरसायकलवर आलो होतो आणि आज त्या ठिकाणी आपल्या 4 चाकी गाड्या येतात, रस्ता आहे. आज फिरायला, आज इतर त्या ठिकाणी एवढी लोक त्या ठिकाणी आले, त्याचा अर्थ असा आहे की हा बदल होतोय. आम्हाला पण म्हणायचे आमदार होत नाही, पण झालो नाही, तसं ती होत असतंय. फक्त सुरुवात त्या ठिकाणी आपली केली पाहिजे. आणि अडथळे तर भरपूर येतात, अडथळे आणणारे पण असतात, परंतु त्यासाठी आपण मात्र ध्येयाशी निश्चित राहिलं पाहिजे. या 17,000 झाडाचं 17 लाख झाडावरती आपल्याला कसं जाता येईल हे पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून करूया. आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना मराठी हिंदू वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो. आज सकाळी होळ्याला होतो, होळ्यामध्ये आज भाकीत होतं की त्या ठिकाणी पाऊस या वर्षी चांगला पडणार आहे, या वर्षी पीक चांगलं आहे, त्यामुळं येणारा पाऊस चांगला असल्यामुळं आणि पीक चांगलं असल्यामुळं पुढचं वर्ष देखील आपल्याला चांगलं आहे. त्यामुळे या वर्षी जून महिन्यामध्ये, मे मध्येच आपल्याला तयारी करावी लागणार आहे. या वर्षी 21-22 मेला पाऊस सांगितलाय हवामान खात्यानं, त्यामुळे आपल्याला पाऊस लवकर येणार आहे. त्यावेळेस आता अजितदादा, बापू, आपण त्या ठिकाणी मे मध्ये तयारी करू की पुढच्या वर्षीची लागवड करायसाठी आज स्पॉन्सरशिप तयारी ज्याची इच्छुक आहेत हे सगळ्यांना सोबत घेऊन पुढचे 2 महिने काम केल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला आपण जर झाडाची लागवड केली तर पावसाळ्यामध्ये ती झाडं चिटकतील आणि ती कायमस्वरूपी राहतील. त्यामुळं आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. उद्या ईद आहे, रमजान ईदच्या देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी सर्व बंडी शेगाव आणि अजितदादा कंडरे सर्व परिवाराने दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मला मान सन्मान दिला, आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करून या ड्रीम गार्डन सिटीला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळेजण कॉन्ट्रीब्युशन कराल आणि दादा इथं बसलेल्या प्रत्येकानं 100 नाही पण 10 झाडं लावायचा आज संकल्प करून जायला लावा. आम्ही देखील आलेल्या लोकांना झाडं वाटून संकल्प करायला लावू, त्यांच्याकडनं न घेता, परंतु झाडं लावणे हा आपल्या सगळ्याचा छंद आहे, तो आपण सगळेजण जोपासूया. आणि हे आत्मीयतेनं आपल्या या सोलापूर जिल्ह्याचं सोलापूर सोशल फाउंडेशन एक रूप बदलणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण मोठ्या संख्येनं सामील होऊया. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा, धन्यवाद आमदार साहेब, धन्यवाद आबा. आपण वेळात वेळ काढून आलात, शुभेच्छा दिल्या, मनोगत व्यक्त केलं, धन्यवाद. यानंतरचा सत्कार आहे तो
आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांनी आपल्याला उपस्थित राहण्याची संधी दिली ते सोशल फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष, तसे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक अजित कंडरेजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकार चोरणे साखर कारखान्याचे संचालक श्रीयुत राजाभाऊ माने, हनुमंतदादा सुरवसे, दीपकदादा चंदनशिवे, उपस्थित गावचे सरपंच गणेश पाटील, उपसरपंच श्रीयुत रणोरे, या कार्यक्रमाला चिंचणीचे आमचे सहकारी श्रीयुतराव मोहनराव अनपट, काळे गुरुजी, उपस्थित आमचे सहकारी आणि या गावचे माजी डेप्युटी सरपंच श्री विजय पाटील, आमचे ज्येष्ठ सहकारी संजय रणखांबे, मधुदादा गिड्डे, या कार्यक्रमासाठी आलेले आमचे पत्रकार बंधू, लायन्स क्लबचे सर्व सदस्य, शेवन स्टार ग्रुपचे सर्व प्रतिनिधी सदस्य, निशिगंधा सहकारी बँकेचे आमचे सहकारी संचालक श्रीयुत डॉक्टर मंदार सोनोने आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, जमलेले सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं झाडावर प्रेम आहे, ते आज दुपारपासून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक वर्ग, PSI ग्रुप, पोलीस ग्रुप आणि बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, आज आपण एक ड्रीम गार्डन सुशोभीकरणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं बापूंची कायम धडपड असते. सोलापूर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बरेच उपक्रम हातात घेतलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बापूंनी आमच्या जवळच्या गावातील आमच्या शेजारीच चिंचणी हे गाव त्यांनी दत्तक घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य बापूंच्या माध्यमातून तिथल्या सर्व ग्रामस्थांना आणि एक चांगलं गाव मोहन अनपट आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्याला एक चांगल्या पद्धतीनं बापूंनी सहकार्य केलं आणि त्याची जाणीव त्या लोकांनी कायमस्वरूपी ठेवली आणि म्हणून त्याच धर्तीवर आता आपल्याला बंडी शेगावमध्ये हा 40 एकराचा प्रोजेक्ट आहे. बऱ्याच दिवसापासून सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षापासून झाडं लावण्यासाठी प्रयत्न करतायत आणि अतिशय चांगले आम्ही त्यांच्या शिवलगतच आहे आणि त्यांच्यामुळे अजित असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि अजितचं कायमस्वरूपी झाडांवर त्यांनी मगाशी सांगितलं, फक्त झाडांवरच त्यांचं जास्त प्रेम दिसलं आणि त्या निमित्तानं बापू आणि त्यांनी सर्वांनी मिळून एक प्रोजेक्ट हातात घेतला. सोशल फाउंडेशन सोलापूरच्या माध्यमातून अजित म्हणल्या पद्धतीनं सोलापूरमध्ये काय काय चांगल्या पद्धतीने पिकतंय शेंगदाणा चटणीपासून, त्यात फक्त मी आपल्याला एवढीच एक विनंती करतो की आपलं विठ्ठल हे दक्षिण काशी म्हणून विठ्ठलाकडे बघितलं जात आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, अशी देवस्थानची जर अजून एक त्याला सांगड घातली आणि त्या निमित्तानं लोकांना आता कोरोना झाल्यापासून पार पडला कोरोना आणि परत लोकांनी जास्त फिरण्यासाठी शनिवार रविवार एवढी गर्दी पंढरपूरला पण असते आणि त्यात ह्या नकाशामध्ये त्या माध्यमातून मग चिंचणी असेल किंवा बंडी शेगावचं वनीकरण असेल, त्या सगळ्या गोष्टीचा समावेश चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यासाठी बापू चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतातच. मी तरी एवढंच म्हणेन की आता आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये मंत्र्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे आणि पहिल्या टप्प्यात जरी नाही मिळाला अजित शेठ आणि बाहेर तर मग दुसऱ्या टप्प्यात तर निदान आमच्या बापूंना वनीकरण खातं जर मिळालं
तर आम्हाला त्याचा चांगला आपल्या भागातील चांगलं सहकार्य या माध्यमातून झाडाला आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळेल. आणि बापू जिथं जातात तिथं सर्वसामान्य लोकांना सहकार्य करण्याची भूमिका असते. आणि आम्हाला काय बापूने लय मोठं बोलायला शिकवलं नाही आणि मोठं बोलून आम्हाला काय जास्त आम्हाला काय कौतुक करून घ्यायचं आम्हाला बापून शिकवलं नाही. बापूसारखंच आम्ही आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण जे वृक्षारोपण आणि हे ड्रीम प्रोजेक्ट जो हातात घेतला आहे त्यासाठी मगाशी अजितने सांगितल्या पद्धतीनं जवळजवळ 7 स्टार ग्रुप गेल्या 2-3 दिवसापासून मेहनत घेतोय. लायन्स क्लबचे सर्व लोक मेहनत घेतात. का आजूबाजू संस्था बऱ्याच संस्थांनी इथं सहभाग दाखवलेला आहे. आमच्या गादीगावचे आमचे डेप्युटी सरपंच मोरेंचे त्यांनी सहभाग या माध्यमातून इथं दाखवलेला आहे. आणि म्हणून माझी संस्था शेजारी आहे. मी काल गणेश पाटील आल्यानंतर आम्ही बोललो आणि मग चंदू काका आणि आम्ही सगळेजण बसल्यानंतर आमंत्रण देण्यासाठी आल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. आणि कारण हे 40 एकर एवढं वृक्षारोपण आणि एवढं चांगल्या पद्धतीने झाडं आले त्याला आता कायमस्वरूपी आपल्याला पाण्याची गरज आणि पाण्यासाठी आपल्याला सुद्धा सहकार्य करण्याची अपेक्षा राहणार आहे. त्या भागाचा रस्ता असेल काय असेल ते सगळे बसून सामोपचारानं आपल्याला मार्ग काढता येईल. आपण सर्व बसून मार्गही काढूया. आणि ह्याच्यासाठी आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज अध्यक्ष आणि सचिव इथं उपस्थित आहेत म्हटल्यानंतर आम्ही दोघेही मिळून या संस्थेच्या माध्यमातून आमची शिक्षण संस्थेची मग माझे ITI कॉलेज असेल DED कॉलेज असेल आमचं श्रीराम इंग्लिश मिडियम श्रीराम स्कूल असेल या माध्यमातून आम्ही काय ठराविक दत्तक घेऊन आम्हाला या भागातला राहिलेलं सुशोभीकरण जे काही मेहनत आम्हाला करता येईल ती मेहनत करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या निमित्तानं पार पाडतोय. आत्ताच आपल्या भागाचे आमदार श्री देशमुख साहेब इथं डॉक्टर देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा आता माझ्यानंतर आता भाषण करतील. राज्य सरकारकडून सुद्धा बंडी शेगाव हे त्यांच्या मतदारसंघातलं गाव आहे. आणि जसं बापूंनी चिंचणी भागात आम्हाला मदत केली त्याच पद्धतीने बंडी शेगावच्या माध्यमातून त्यांच्या भागात मतदारसंघात गाव असल्यामुळं त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला 100% चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. आणि अजितने आणि आम्हाला सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी इथं उपस्थित राहण्याची संधी दिली. आमचा सन्मान केला, सत्कार केला. आणि खऱ्या अर्थानं आमच्या शेजारी हा प्रोजेक्ट असल्यामुळं आमचं योगदान हे भरीव योगदान कायमस्वरूपी आपल्या पाठीमागं ठामपणानं राहील. कायमस्वरूपी सहकार्य करण्याची भूमिका आपण त्या निमित्तानं करूया. आणि हा ड्रीम प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला एक चांगला प्रोजेक्ट म्हणून जिल्ह्यात पहिलं नाव हे ड्रीम प्रोजेक्टचं आलं पाहिजे अशी भूमिका बंडी शेगाव ग्रामस्थ वाडीकुरुल ग्रामस्थ सगळेजण घेऊन आपण त्या निमित्तानं पुढे जाऊया एवढंच मी त्या निमित्तानं करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि उद्या ईदच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर सत्कार होतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांचा. सत्कार करतील अजितदादा कंडरे ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्र करण्याचा हा गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधला. असे अजित ग्रामपंचायत बंडी शेगावच्या माध्यमातून ड्रीम गार्डन सुशोभीकरण शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे नेते सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय सुभाष बापू देशमुख साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे सहकारी मित्र आणि माझ्या विजयामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे वसंतदा काळे शुगर साखर कारखान्याचे चेअरमन माननीय कल्याणराव काळे साहेब, मंचावरील सर्वच उपस्थित मान्यवर, समोर बसलेले सर्व या गावचे आणि सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना सांगोला मतदारसंघाच्या वतीनं त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याला शुभेच्छा देतो. उद्या येऊ घातलेल्या ईदच्याही
सर्वांना शुभेच्छा. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून या 42 एकरावरती 1750 झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आणि त्याचं सुशोभीकरण आज होतंय. निश्चितपणे बापू, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घरी चर्चा केली. आदल्या दिवशी आम्हाला विश्वास होता की आदल्या रात्री 22 तारखेच्या रात्री 23ला आपला निकाल लागला विधानसभेचा. आणि घरी चर्चा केल्यानंतर स्वर्गीय आबासाहेबांनी तालुका आणि मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना तालुक्याचं नाव आणि मतदारसंघाचं नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कष्ट घेतलं. या भागातल्या गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित, वंचित घटकांना न्याय देण्याचं काम केलं. आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी निवडणूक लढवत असताना विजयानंतर आपण काहीतरी संकल्प या मतदारसंघाच्या कल्याणासाठी विजयानंतर काहीतरी आपण केलं पाहिजे. याच्यासाठी बापू जिंकल्यानंतर, आम्ही विजय मिरवणूक झाल्यानंतर मला मिळालेल्या ज्या काही त्या निवडणुकीमधल्या लीडची जी काही संख्या होती 25,386, तेवढी जागा या मतदारसंघात लावण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. निश्चितपणे त्याच्या अगोदरच आपण मागच्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आपल्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या या गावात सुद्धा जवळजवळ 17,500 झाडांची यशस्वी लागवड केली आहे. त्याचबरोबर बापूंचं मोठं काम आहे आणि जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बापूंच्या माध्यमातून अशी समाजाला उपयोगी पडणारे उपक्रम राबवले जातात. या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या कष्टावरती पार्श्वभूमी नसताना सुद्धा बापूंनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत काम करत असताना यशस्वी उद्योग समूह उभा केले आणि त्यांचाच सहकार्य घेऊन या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून आणि या ग्रामपंचायतीच्या सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सर्व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून सुद्धा या गावामध्ये खूप चांगलं काम होतंय. बापूंना माहीत आहे की विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात, या आत्ताच झालेल्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा तिथं मंत्री महोदयांनी आणि सन्माननीय सदस्यांनी या उन्हाळ्याबद्दल चर्चा केली की आत्ता येऊ घातलेला जो उन्हाळा आहे, 2 महिने 2.5 महिने आपल्या भागामध्ये असतो, म्हणजे एप्रिल आणि मे आणि जूनचे पहिले 15 दिवस हा उन्हाळा कडक असणार आहे आणि त्याचं संशोधन झालेलं आहे. निश्चितपणे भविष्यातल्या या 2-2.5 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा पाण्यासारख्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. आज अंफळकर साहेबांनी या ठिकाणी फोन केला होता की पाण्याची मागणी आहे. माझ्या वतीनं आपल्या गावाला आणि या पंचक्रोशीला काही कमी पडणार नाही. या ठिकाणी अगोदर एक कार्यक्रम झाला होता काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं. त्याचबरोबर डॉक्टर या नात्याने बापू आपली विश्वकर्मा नरेंद्र मोदी साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी जी विश्वकर्मा स्कीम आणलेली आहे ती चांगल्या पद्धतीनं राबवणं आपली जबाबदारी आहे. कारण त्या माध्यमातून जे काही कामगार आहेत त्यांच्या कुटुंबांना मिळणारा लाभ आहे. आणि मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्याने तुम्हाला विनंती करतो की आपल्या भागात, या गावात जे कोणी गोरगरीब, कष्टकरी वर्गातील जे कोणी रुग्ण असतील त्यांचे छोटे मोठे ऑपरेशन आपल्याला मोफतमध्ये विविध स्कीममध्ये बसवून करायचे असतील किंवा काही ऑपरेशन स्कीममध्ये बसत नाही आणि त्याचा खर्च 4 आणि 5 लाख रुपये येतो, तर निश्चितपणे आपण त्यांना पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये माझे काही मित्रमंडळी आहे, त्या मित्रमंडळीच्या हॉस्पिटलमध्ये
करून देण्याची जबाबदारी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी घेतो। या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिला, आपल्यात मिसळण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजक मंडळाचं आणि सोलापूर सोशल फाउंडेशन आणि या ग्रामपंचायतीचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि सर्वांच्या परवानगीनं सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मी रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद। यानंतर मी विनंती करतोय, विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा, या अभंगाप्रमाणे सतत जनतेसमोर जनसमुदाय असतो असे लोकनेते आदरणीय सुभाष बापू देशमुख आपणास मार्गदर्शन करतील। बापूने ते करावं असं बापूंना विनंती आहे। सन्माननीय धन्यवाद बापू, विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा म्हणजे अभंगाप्रमाणे आपल्यासमोर सतत जनस माणसाचा गोकळा असतो। मी बापूंना विनंती करतोय मार्गदर्शन करावं। ड्रीम गार्डनच्या या सुशोभीकरणाचा शुभारंभ या प्रसंगी उपस्थित या मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडफदार विधानसभेतले माजी सहकारी डॉक्टर देशमुख साहेब, आदरणीय कल्याणराव काळे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विविध संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, पत्रकार बंधू, सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे एक बंडी शेगावला माझ्या अंदाजाने एखादा वेडा माणूस मिळालेला आहे आणि वेळ कसं असतं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजितदादा। गावाने प्रतिसाद देऊ ना देऊ आपलं आपलं काम करत राहायचं। प्रचंड प्रेम झाडावरती आहे। कुणीही झाडं मागितली, कुठेही मागितली, झाडं देतात। खरोखरच मी त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण पतिदेव वेडे असतात, नाविलाजानं का होईना पण पतिदेवाबरोबर जावंच लागतं। इच्छा असू नसू, आवडत असू नसू, त्यांच्या बरोबर साथ द्यावीच लागते। असे आमच्या खंडीताई सुद्धा आवर्जून मुंबईवरून ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत। चिरंजीव आता व्यवसायाच्या निमित्तानं आहेत, खरंच त्यांचंही मनापासून आभार। खूप काही आत्ता आपण सर्वांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, मी जास्त बोलणार नाही, पण माझी नम्रपणाने विनंती आहे, आपण गावाकडची माणसं आहोत। आपले वाडवडील सांगत होते की शेतात गेल्यावर शेतात जात जा आणि शेतात गेल्यावर तुला शेत काम सांगतं। आम्ही वडिलांना विचारलं काय शेतात आहे, तर तुला शेत सांगतो, मी सांगत नाही का। तर माझी नम्रपणाने विनंती आहे, मी खरोखरच बंडी शेगावचे सरपंच आणि सर्व सदस्य आणि गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो। या गावकऱ्यांना, या सरपंचांनी, सदस्यांनी एक नाव लौकिक होण्यासाठी जी संधी मिळालेली आहे आणि ह्या प्रवाहात सहभागी झाले त्यांचं अभिनंदन करतो। पण आपल्या सर्वांना विनंती करतो, खूप आता मी पाहत होतो सत्कार करताना वेगवेगळ्या संस्था आहेत। खरोखरच आपण शेतात गेल्यावर शेतकाम कसं सांगतंय तसं मला असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर इथलं वन विभाग असेल, इथलं झाड असेल, इथले पक्षी असतील, हे सर्व तुम्हाला कामं सांगणार आहेत। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, कुठंतरी बाहेर फिरायला जाण्यापेक्षा गावकऱ्याला माझी विनंती आहे, 10,000 लोकसंख्येचं गाव असणार आहे, प्रत्येक गावकऱ्याने दिवसातून जरी नाही जमलं यायला, आठवड्यातून एकदा तरी येण्याचा संकल्प हा सोडलाच पाहिजे। कारण भविष्य या 40-42 एकराच्या ह्याच्यामुळं आपल्या गावाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि हे भविष्य उज्ज्वल एवढ्यासाठी होणार आहे की इथलं पाहून या गावाचं नाव लौकिक तर होणारच आहे,
पण अनुकरण करायला सुद्धा ड्रीम गार्डनचं बंडी शेगावचं जे आता वनक्षेत्र वाढत आहे, वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज 4-5 वर्ष झालेलं वृक्ष लागवड चालू आहे इथं. आज फक्त एक सुंदर असं परिसर व्हावा, एक निसर्गमय वातावरण व्हावं, लोकांना येण्यासाठी सुंदर असं ठिकाण मिळावं. भविष्य काळामध्ये लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी खेळणी असावी, लहान मुलांनी सुद्धा यावं, ज्येष्ठांनी यावं, तरुण मित्रांनी सुद्धा या ठिकाणी यावं. पण प्रत्येक गावकऱ्यांनी जर या ठिकाणी येऊन माझी काही जबाबदारी आहे, माझं काही कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पाडावं. आणि माझी नम्र विनंती आहे, ज्याला ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे, जो जो ऑक्सिजन घेतो, ज्याने ऑक्सिजन घेत नाही त्याने अजिबात इकडे फिरकू नका. काही गरज नाही. उगा आपल्याला घ्यायचंच नाही ऑक्सिजन तर आपल्याला यायचंय कशाला इकडं. आणि म्हणून ज्यांना ऑक्सिजन घेतात त्यांना माझी नम्र विनंती आहे, तुमची जबाबदारी आहे की ह्याची उतराई करायची. ऑक्सिजन कशामुळे मिळतो मी त्याच्या विस्तारानं जात नाही, पण ज्याला दिलंय त्याला थोडं तरी द्या. माझ्या सर्व माता भगिनीला विनंती आहे की राखी पौर्णिमा असती, राखी पौर्णिमे दिवशी तुम्ही उपक्रम करा. प्रत्येक झाड हे माझं भाऊ आहे. राखी पौर्णिमेला भावाला जशी राखी बांधता तशी प्रत्येक झाडाला एक 10-20 भाऊ माना तुम्ही. झाड म्हणजे भाऊ माना आणि राखी पौर्णिमेचा कार्यक्रम प्रत्येक घरातल्या महिलांनी इथं यावा. आणि मला सुद्धा वहिनीला जबाबदारी देतो म्हणजे आपल्या मालकाचं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि बहिणीने एवढं सोपावं, भावाला कोणी मारलं म्हणजे कुऱ्हाड जरी मारली का झाड तोडायचा प्रयत्न केला तर तुमच्या भावाचा आघात झाला ही भावना तुमच्यामध्ये रुजली पाहिजे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, येणारी राखी पौर्णिमा इतक्या थाटामाटात या ठिकाणी साजरी करावी. भविष्यात सुद्धा आजूबाजूच्या महिलांना वाटलं पाहिजे आपण पण बंडी शेगावला जाऊ राखी पौर्णिमा तयार म्हणजे उपक्रम करू. आणि म्हणून बंडी शेगाव गावकऱ्यांना वाटलं पाहिजे की हा ड्रीम गार्डन हे माझं स्वप्न आहे, माझ्या गावाचं स्वप्न आहे आणि हे गाव वैभवशाली करायला एक माध्यम आहे. खरं म्हणजे एवढं मोठं माध्यम कधी आपल्याला मिळत नाही आणि एक मिळालेलं आहे, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. याच्यातून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. निसर्गानं आम्हाला काहीतरी दिलेलं आहे. निसर्गाची उतराई करायची संधी आहे. निसर्गाची उतराई करू शकणार नाही आपण, पण थोडं बहुत का होईना आपला आधार या ठिकाणी मिळाला पाहिजे. अनेक मोठ्या संस्था आहेत, अनेक उद्योगपती दिसले, रोटरी लायन्स क्लबवाले पदाधिकारी दिसले. या सर्वांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आणि मग सर्वांनी तन मन धनाने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं एक वैभवशाली बंडी शेगाव आणि सुदैवाने आपल्याला पांडुरंगाची कृपा करा. म्हणजे बंडी शेगाव पंढरपूरचा तालुका, मला असं वाटतं की तरुण तडफदार आमदार बी आपल्याला मिळाले. त्यांचं बी बहुतेक त्यांनी जे मी आता ऐकलं जेवढी मतं मिळाली तेवढी झाडं लावायची मला. म्हणजे हे सुद्धा उतराई करायचं. आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला विनंती करतोय, ह्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही सुद्धा हे ड्रीम गार्डन जे आहे ते वैभवशाली करावं, सुंदर करावं, लोकांना या ठिकाणी यावंच आकर्षण निर्माण करावं. आत्ता लोक येणार नाही. आता लोक एवढं सुद्धा म्हणतील ते बंडी शेगावले येडे येते, त्यांना काही कामं नाही ती, त्यांना येडं करणारा एक दुसरा मोठा येडा आहे असंही म्हणते. पण मला असं वाटतं की सुरुवातीला वेळच व्हावं. कोणतंही काम ध्येय वेळ झाल्याशिवाय ते पूर्णत्वात जात नाही. अजितरावनी जरी ठरवलं असलं तरी परंतु जोपर्यंत गावकऱ्यांचं सहकार्य मिळणार नाही, गावकऱ्यांचा सहभाग वाढणार नाही, तोपर्यंत हे ड्रीम गार्डन खऱ्या अर्थानं एक सुंदर गार्डन म्हणजे या परिसराचं एक प्रेक्षणीय स्थळ सुद्धा होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला परत विनंती करतो आपण ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, तरच खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं उत्कृष्ट झाला मानावा लागणार आहे. नाहीतर पुढच्या वर्षी ह्यातली 50 झाडं जरी जळाली तर आपण कुठेतरी पाप करतोय असं होईल असं मला वाटतं.
आणि मग ती पाळी आपल्यावरती येऊन ह्याच्यासाठी आपण गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून या पंचकृषीतून लोकांनी सुद्धा सहकार्य करावं अशीच विनंती करतो. परत एकदा मी संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुढच्या वर्षी स्वतःहून लोक येतील असा आपण संकल्पना तुम्ही करा आणि ते आणण्यासाठी प्रयत्न करा एवढीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आभारपर मनोगत गणेश पाटील साहेब मानतील. त्यांनी मांडावाचे त्यांनी विनंती आहे आणि आभाराच्या नंतर प्रधानमंत्री मत्स्य व्यवसाय योजनेअंतर्गत बंडीशेगाव गावामध्ये 11 त्या मान्यवरांचे शुभ हस्ते होणार आहे. नमस्कार. आजच्या बंडीशेगावची गरुड झेप ड्रीम गार्डन सुशोभीकरण या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बापूसाहेब तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब तसेच अभिजित आबा पाटील साहेब पंढरपूर तालुक्याचे माढा तालुक्याचे आमदार तसेच आमचे मार्गदर्शक शेजारी माननीय काळेसाहेब आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, लायन्स क्लब, रोटरी क्लब, 7 स्टार, आपण या आजच्या गुढीपाडव्याच्या अगदी कार्यक्रमाला आपल्याला वेळ नसतो, बरेच कार्यक्रम असतात, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आणि इथं एक नवीन संकल्पना, एक नवीन काहीतरी चालू आहे, या सर्वात वेळात वेळ काढून आलेले सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद गणेश पाटील साहेब. सर्वांना